लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं, आमचं नाही. तर 23/8/2007 ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस 27/8/2009 ला 5.68 TMC पाणी मिळालं. माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. रामराजे विरोधच करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं. आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं 13/1/2009, आदरणीय देवेंद्रजी, आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते, मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बाबांनी मला दगड मारली. त्यावेळेस SL कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं. माझी नडकी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली. मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला ACS साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. आणि साहेब, याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली, रामदास कदम या खात्याचे मंत्री होते, मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे, त्या खात्याने मदत केली. माननीय प्रवीण दरेकर साहेब यांनी मदत केली, दिल्लीमध्ये गडकरी साहेबांनी, आणि तत्कालीन खासदार प्रीतमताई यांनी सुद्धा आम्हाला पर्यावरणाच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014 ला मी पडलो, तर 2024 पर्यंत या खुंटेफळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त 2% काम झालं आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते आणि ACS साहेबांना आपण सांगितलं, कपूर साहेब मला माहिती नाही, CDO सेक्शनची मान्यता सुद्धा एका दिवसात दिली पाहिजे. महाराष्ट्रातला पहिला पंपिंग मशिनरी असेल त्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि ACS एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झाले. आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागताय. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना, शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त, सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा. त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला, तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच. आणि साहेब 23.66 पैकी 7 TMC पाणी आम्हाला दिले. उर्वरित प्रकाश दादा, 1 मिनिट, माझा मुद्दा तो आहे. 23.66 पैकी 7च TMC मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं, 9.66 दिलं. तर बीड जिल्हा